नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे मोठ्या आकाराचा बटाटा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी पूर्ण नितळून घेतलेला आहे। एक वाटीभर कोबी असा चिरून बघा पातळ घेतलेला आहे, लांबडा लांबडा चिरलेला आहे। तो पण स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मीडियम आकाराचे 2 कांदे असे बघा पातळ कापून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण वापरणार आहे ब्रेड। तर 6 घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाइस। तर हे पण आपण ह्याच्यामध्ये असे तुकडे करून टाकायचे। तुकडे करून टाकलेले आहेत बघा, अशा पद्धतीत तुकडे करून टाकायचे। त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा ओवा टाकायचा, असं हाताने थोडंसं चोळून टाकायचं। त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं छोटा अर्धा चमचा, ते पण असं हाताने चांगलं जोरात चोळायचं आणि मग टाकायचं। कुटून टाकलं तरी पण चालू शकते। छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये बघा धने मी आबडधोबड कुटून घेतलेले, हा चमच्याच्या मापाने 1 चमचा घेतलेला आहे। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालू शकतं। ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तीळ टाका। काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये आपण सफेद तीळ खाल्लेले पण चांगले असतात कॅल्शियमसाठी। ह्याच्यामध्ये बघा मिरची 4 पाकळ्या लसणाच्या आहेत त्या आणि थोडंसं आलं जरी नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं टाकते आलं, चवीला छान लागतं। आता ह्याच्यात काय पाण्याचा वापर वगैरे करायचं नाही, कारण जी भाजी आपण जे टाकली होती कोबी वगैरे ते थोडासा ओलसर असतो, त्याला पाणी सुटतं। आणि पहिली गोष्ट म्हणजे कांद्याला पण आपल्या पाणी सुटतं। तर हे पहिलं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे सगळ्याला लागतं। अशा पद्धतीने बघा मिक्स करून झालेलं आहे। आता जे ह्याच्यामध्ये ब्रेड जे टाकलेले आहेत का नाही, ते आपण जे सँडविचला वगैरे ब्रेड आणतो आणि थोडेसे आपले शिल्लक राहतात, मग त्याचं काय होतं माहिती आहे का, ते आपण बनवायण्यापेक्षा असं थोडंसं जर त्याचे काट वगैरे जरी असेल ना, तरी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी चालतील। आता ह्याच्यामध्ये आपण बघा बेसन पीठ वगैरे काहीच टाकलेलं नाहीये। तर तुम्ही असंच पद्धतीमध्ये थोडंसं असं पकडून तुम्ही जर तव्यावर थापून जर तुम्ही थालपीठ सारखं जरी बनवलं ना, तर एकदम छान लागेल। किंवा जर तुम्ही थोडेशा तेलावर असे गोल करून असे चपटे करून जरी भाजून काढले तरी भाजले जातात, एकदम मस्त असे होतात बघा। ह्याच्यात फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ टाकू शकता, नाहीतर 1 चमचा ह्याचं चण्याच्या डाळीचं पीठ टाकू शकता। जर तुम्ही कुणी जर चण्याच्या डाळीचं पीठ जर खात नसेल ना, तर मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा टाकू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा मी 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा बेसन पीठ टाकू शकता, अर्धा चमचा तांदळाचं पीठ पण टाकू शकता। तर आता हे आपलं कालवून झाले। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला साहित्य ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही। तुम्हाला जर भाज्या ह्याच्या म्हणजे बाकीच्या जर मी कोबी बिबी जर नसेल टाकायचं, तर तुम्ही बटाटे जरी टाकले तरी चालतील। जरी बटाटे टाकायचे नसले तर तुम्ही कांद्याबरोबर जरी बनवलं ना अशा पद्धतीनं तरी बनतं, मस्त होतात। आता आपण तळायला घेऊया। आता बनवायला घेऊया। तर अशा पद्धतीत पकडायचे, छोटे मोठे आवडीप्रमाणे पकडा। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा, तर असे सोडायचे। ही पीठ कसं आहे माहिती आहे का, जास्त असं सैल करायचं नाही, म्हणजे जास्त असं पातळ करायचं नाही। असं तुम्ही घट्ट जर असेल का नाही, तरी भजी ना तेल अजिबात ओढत नाही ते। आता आपण एवढीच तळून घेऊया। तेल गरम झालं की गॅस मी मीडियम केलेला आहे, मीडियम गॅसवरही भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत चांगली आपली भाजली जातात। अशा पद्धतीने बघा भाजले गेलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा मी मीठ भरलेलं आहे, मधोमध कापले आणि मीठ भरले। आणि आता ही पण आपण थोडंसं भाज्यांच्या बरोबर तळून घेऊया, छान लागतात। आता कशी आपण अशी भजी काढली की नाही, थोड्याशा मिरच्या काढायच्या, तिखटवाल्या बिन तिखटाच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा, पण मध्ये कापायच्या। जर तुम्हाला मीठ जरी भरायचं नसलं तरी कापायच्या, नाहीतर अंगावर वगैरे उडतेल्या। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। मिरच्या बघा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत, अशा कडक भाजून घ्यायच्या, म्हणजे छान लागतात खायला। आणि अशा तळून काढल्या की नाही की मग तिखट पण लागत नाही त्या। बघा मस्त असे भजी झाले, ते कलर बघा किती छान आलेला आणि एकदम क्रिस्पी असे होतात आणि चवीला मस्त लागतात। फक्त पीठ घट्ट करायचं, म्हणजे तेल वगैरे बिलकुल राहत नाही। अशा पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।